आदाब अर्ज़ है। एडियन उर्दू खबरनामे में आपका खैर मकदम है। मैं हूं सिद्दीकी मोहम्मद अजहर। खबरों के सिलसिले को शुरू करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर एक नजर। मनोज जरांगे पाटिल पर जुर्म दाखिल करके इस पर कार्रवाई की जाए। भारतीय जनता पार्टी के वफद ने पुलिस कमिश्नर से किया मुतालिबा। अवामी नुमाइंदों से गैर महज़िब तरीके से बातचीत करने पर रमेश पाटिल और भारतीय जनता पार्टी के रहनुमा परवीन दरेकर की कॉल की क्लिप वायरल होने पर पुलिस ने रमेश पाटिल को लिया हिरासत में। अब खबरें तफसील से। मनोज जरांगे पाटिल दो जातों में नफरत फैला रहे हैं, ऐसा इल्जाम आयद करते हुए इन पर कार्रवाई करने का महजर भारतीय जनता पार्टी की जानिब से पुलिस कमिश्नर को दिया गया। इनके मुतालबात के ज़िम्न में डॉक्टर लक्ष्मण शिंदे ने मीडिया से मुखातिबत में मजीद मालूमात दी। निवेदन याच्यासाठी देतोय की मराठा आरक्षणाचा जो विषय चालू आहे, आरक्षणाबद्दल आम्हाला काही बोलायचं नाही, पण मनोज जरांगे यांनी जे जातीमध्ये जे तेढ निर्माण केलेली आहे, देवेंद्र फडणवीसांना आमचे जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत 3 मिनिटात त्यांना संपवून टाकेल, हे जे काही भाषा बोललेले आहेत, दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असे जे वक्तव्य त्यांनी केलेले आहेत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, छगन भुजबळ साहेब असतील, यांच्याबद्दलही अपशब्द वापरलेले आहेत। महाराष्ट्राचे म्हणजे मराठवाड्याचे डिव्हिजनल कमिशनर जे आहेत त्यांच्याबद्दलही त्यांनी अपशब्द वापरलेले आहेत, जिल्हाधिकाऱ्यांबद्दल अपशब्द वापरलेले आहेत। 2-3 समाजामध्ये तेढ निर्माण होईल आणि महाराष्ट्राची जी शांतता आहे ती कुठेतरी त्यांना पेटवायची आहे या माध्यमातून। म्हणून आज आम्ही भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा, अल्पसंख्याक मोर्चा, महिला मोर्चा, ह्या सर्व जे काही आमच्या मोर्चा आणि आघाड्या आहेत, आम्ही माननीय पोलीस आयुक्त साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आणि 2 दिवसापासून विविध पोलीस स्टेशनमध्ये, शहराच्या विविध पोलीस स्टेशनमध्ये सर्वांनी तक्रारी दाखल केलेल्या आहेत। त्या तक्रारीचा माननीय आयुक्त साहेबांनी त्याचा सखोल चौकशी करावी आणि IPC ॲक्टनुसार मनोज जरांगे यांच्यावरती गुन्हा दाखल करावा अशी आमची सर्वांची मागणी आहे। कमिश्नरेट में दाखिल होकर पुलिस कमिश्नर की गाड़ी की तोड़फोड़ की गई थी। अब इसी मुकाम पर 2 अफराद के माबैन फ्री स्टाइल मारपीट होने का वाक़या पेश आया है। पुलिस मुलाजिमीन और अफसरान को अचानक भागदौड़ करना पड़ी। पुलिस कमिश्नरेट में 2 शख्स में फ्री स्टाइल की मारपीट होने का वाक़या पेश आया। दरियांसना ये वाक़या पुलिस के सामने पेश आया, इसकी वजह से भगदड़ मच गई। इस वाक़े की वजह से कमिश्नरेट ऑफिस में कुछ देर के लिए अफरा तफरी फैल गई थी। RPI के नागराज गायकवाड़ अपने वफ्द के साथ पुलिस कमिश्नर ऑफिस में आए हुए थे। इसकी वजह से मीडिया के नुमाइंदे भी वहाँ मौजूद थे। इसी बीच इस मौके पर वहाँ एक शख्स खातून के साथ पुलिस कमिश्नर ऑफिस में अपने काम के लिए आया था। नागराज गायकवाड़ और इस शख्स के कदीम तनाज़े पर वहाँ झगड़ा शुरू हो गया। देखते ही देखते मारपीट शुरू हो गई। अचानक हुई मारपीट से अफरा तफरी मच गई। मौजूद पुलिस मुलाजिमीन ने तनाज़े ख़त्म किया। गंगापुर पुलिस ने गांजे की चोरी छुपे स्मगलिंग करने वाले को हिरासत में लेकर कार्रवाई करते हुए 28 किलो गांजे समेत 4,72,000 रुपयों का माल जब्त किया। अहमदनगर हाईवे पर गंगापुर पुलिस स्टेशन के पुलिस इंस्पेक्टर सत्यजीत ताइतवाले और इनके वफद ने ढोरेगांव इलाके में महाराष्ट्र हाईवे धाबा के अतराफ के इलाके में जाल फैलाकर सुजुकी एक्सेस मोपेड जाने वाले को रोका। इसकी गाड़ी पर पीछे की सीट पर एक बड़ा सफ़ेद रंग का प्लास्टिक का थैला बंधा हुआ था। राहुल राजेश
जाधव उम्र 38 साल, रिहायशी पिंपलवाड़ी रोड, शिरडी, तालुका राहता, ज़िला अहमदनगर मुजरिम का नाम है। इसको यकीन में लेकर गाड़ी के थैले के सिलसिले में पूछताछ की गई। इसमें मुर्गी पालन के लिए मुर्गियों की ग़िज़ा लेकर जा रहा है, ऐसा इसने कहा। इसका थैला खोलकर देखा गया, इसमें जुमला 28 किलो 150 ग्राम गांजा चोरी से फरोख्त करने के लिए ले जाया जा रहा था। इस पर इसे हिरासत में लेकर 28 किलो 150 ग्राम गांजा, मोपेड, इसी तरह से जुमला 4,72,250 रुपयों का माल जब्त किया गया। ये कार्रवाई महाराष्ट्र पुलिस इंस्पेक्टर सत्यजीत ताइतवाले, पुलिस डिप्टी इंस्पेक्टर अजहर शेख, पुलिस अमलदार कांचन शेड़के, शकील शेख, अमोल कांबड़े, विजय नागरे, अभिजीत दहाड़े, राहुल वड़मारे, संदीप राठौड़, कैलाश राठौड़, प्रवीण प्रधान, भागवत खाड़े, रिजवान शेख ने की। अवामी नुमाइंदों से गैर महज़िब तरीके से बातचीत करने और इन्हें गाली गलौज करने की वजह से रमेश पाटिल को पुलिस ने ताबे में लिया है। भारतीय जनता पार्टी के रहनुमा प्रवीण दरेकर के साथ सोशल मीडिया पर ऑडियो क्लिप वायरल होने के बाद ये कार्रवाई की गई। अवामी नुमाइंदों से गैर महज़िब तरीके से बातचीत करना और इन्हें गाली गलौज करने की वजह से रमेश पाटिल नाम के वर्कर को शहर पुलिस ने दोबारा ताबे में लिया। भारतीय जनता पार्टी के रहनुमा प्रवीण दरेकर के साथ बातचीत का ऑडियो क्लिप सोशल मीडिया पर वायरल हुआ। इस पर रमेश पाटिल को ताबे में लिया गया। मराठा रिजर्वेशन के ज़िम्न में रोल की वजाहत करने के लिए उन्हें गैर महज़िब तरीके से बातचीत करने और गाली गलौज करने का वाक़या इससे पहले भी पेश आया। भारतीय जनता पार्टी के रहनुमा नारायण राणे, शिंदे ग्रुप के रहनुमा रामदास कदम, हिज़्ब मुखालिफ पार्टी रहनुमा विजय वडेट्टीवार को रमेश पाटिल ने फ़ोन पर मराठा रिजर्वेशन के ज़िम्न में सवाल पूछा था और इस बातचीत के क्लिप वायरल किए थे। फिलहाल भारतीय जनता पार्टी के रहनुमा प्रवीण दरेकर के साथ बातचीत का ऑडियो क्लिप वायरल हुआ है। हॅलो हॅलो हा प्रवीण भाऊ, जय महाराष्ट्र म्हणलं. जय महाराष्ट्र. म्हणलं प्रवीण भाऊ, काल आपण ते बोलले तिथं जरांगे पाटलाबद्दल, बरं वाटलं नाही ना भाऊ? ते नाही बरं वाटलं. नाही ना भाऊ? हो. हॅलो. पण भाऊ, आता आई बहिणीचं डोकं फोडलं ना भाऊ. आई बहीण देवेंद्र फडणवीसला आई बहीणवर शिवी दिलेली चालते का? अरे पण आपल्या आई बहिणीचे डोके फोडले ना, तेव्हा झोपले होते का तुम्ही? फोनवर बोलू नको. कसं बोलू मग? कसं बोलू? समोर ये मग. असलं बायकीगिरी करू नको. काय केली नाही तुला? काय करतो? काय कान फोडीन. माझ्याशी दादागिरी नाही करायची. निर्णय गदल बदलू मनसे सोडली तू. लोका चिबड्या 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 हे असल्या बायकीगिरी कर. इथे तुला फोडतो मी. नाजरीन, अब वक्त हो चला है एक मुख्तसर से वक्फे का। वक्फे के बाद जल्द हाजिर होते हैं। देखते रहिए एडीएन उर्दू न्यूज़। हॉटेल विझार्ड पॅलेस तुमच्या शहरात तुमच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी देश विदेशातील खास चवींचा खजाना घेऊन आलो आहोत। हॉटेल विझार्ड पॅलेस येथे स्वाद आपल्या पसंतीचा। आमच्या येथे महाराष्ट्रीयन, पंजाबी, राजस्थानी, गुजराती आणि साऊथ इंडियन डिशेससह जगभरातील 50 देशांमधील डिशेस सुद्धा मिळतील। व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही उपलब्ध। स्वादिष्ट मेजवानीचे एकमेव ठिकाण, फॅमिली रेस्टॉरंट, एसी नॉन एसी रूम्स, एसी फंक्शनल हॉल, प्रशस्त लिफ्ट, फ्री वायफाय आदी सुविधायुक्त। ग्राहकांना विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्टँड आदी ठिकाणाहून वाहनाद्वारे हॉटेलात आणण्याची विशेष मोफत सुविधा। त्वरा करा आणि आजच भेट द्या। हॉटेल विझार्ड पॅलेस, खडकेश्वर रोड, मिल कॉर्नर जवळ, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर। So kind and has helped us so much, and we slept really well because it's super quiet even though it's on the main street. It's a wonderful time here. It's a very nice clean hotel and the food is excellent here. Food is excellent. I'm still so stuffed. Yeah. तुम्हालाही पाण्यामध्ये मनसोक्त बोटिंग करायची आहे, परंतु ही बोटिंग करण्यासाठी गोवा, देवगड सारख्या ठिकाणी तुम्हालाही जावं लागतंय, तर जरा थांबा।
आपल्याच छत्रपती संभाजीनगर शहरात महानगरपालिका घेऊन आली आहे बच्चा कंपनीसाठी तसेच मोठ्यांसाठी नौका विहार. या नौका विहारामध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या 6 बोटींमध्ये मनसोक्त नौका विहार करण्यास मिळेल. पेंडल बोट तसेच राफ्ट बोट यासारख्या विविध बोटींमध्ये मनसोक्त पाण्यामध्ये बोटिंग करण्याचा आनंद घ्या. तर त्वरा करा आणि आजच भेट द्या नेहरू उद्यान, यनाट, सिडको, छत्रपती संभाजीनगर. दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड, सातारा परिसरापासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 152425P, बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. वक्फे के बाद आपका दोबारा इस्तकबाल है. साबिक रुकन असेंबली हर्षवर्धन जाधव ने दोबारा अपनी बीवी संजना के बारे में कहा कि वो जद्दोजहद करने वाली लड़की है. ऐसा वीडियो उन्होंने जारी करते हुए कहा कि दोनों में सियासी जद्दोजहद जारी है. जय शिवराय. सातत्याने कन्नडमध्ये फार मोर्चे बांधणी चालली आहे. काहीतरी म्हणे फार मोठ्या संघर्षकन्या आहेत. प्रश्न मला फार गंमतशीर पडतोय. आज माझ्याकडे राहायला घर नाही, माझी आई माझे नातेवाईक सांभाळत आहेत, पैसे नाही आहेत आणि अक्षरशः मध्यंतरी तर कितीतरी दिवस अनेक लोकांकडे राहिलो. केसेस भरपूर ठोकल्या गेलेल्या आहेत आणि धमकी दिल्या गेलेली आहे की येणाऱ्या काळामध्ये निवडणुका आहेत, तुम्हाला अजूनही ठोकणार आहोत आणि अपेक्षा अशी करतायत की शेवटी पायावर लोटांगण घेईल आणि चुप्प असेल. मला एक ह्यांना सांगायचं आहे, तुम्ही आज ज्या बंगल्यात राहताय तो बंगला माझा आहे. तुम्ही जे काही ऐशोआराम मजा करताय हे पैसे माझे आहेत. माझ्या विधानसभेच्या काळात बरेच मागणं डाव हाणलेले आहेत असं पण मला कळालं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मी शरण येईल, झुकेन आणि खाली बसून जाईल असं जर वाटत असेल तर हा तुमचा मूर्खपणा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांनी मला साथ दिली त्यांना तुम्ही वाटेल तसे त्रास देऊन बरडायला लावलेत बऱ्याच गोष्टी असं पण कानावर आले. त्याची फिर्याद पुण्याच्या कोर्टामध्ये मी दिलेली आहे. अर्थात त्याचं काय होईल माहीत नाही, कारण सगळंच तुमचं आहे. पण एक गोष्ट निश्चितच आहे की छत्रपती संभाजी महाराजांना जसं कापावं लागलं ना तसं मला कापावं लागेल. त्याशिवाय मी शरण नाही यायचो. कापा मला. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आज जसं छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात सुद्धा कुठल्याही मराठा आला नाही त्यांना त्यांची अगेंडाक द्यायला, तिथे अक्षरशः दलित लोक होते. तसं आजही मला अनेक दिवसापासून एक मुस्लिम माणूस सांभाळतोय, माझा मित्र मुन्ना. दुसरं कोणी मराठा सांभाळत नाही आहे. धन्यवाद. 2 खतरे हर मर्तबा, पोलियो पर फतेह हर वक्त, इस नारे के तहत हुकूमत की जानिब से 3 मार्च को ज़िला में कौमी पल्स पोलियो मुहिम पर अमल दरामद किया जाएगा. इसकी इत्तला म्यूनसिपल कॉर्पोरेशन के तिब्बी मेडिकल ऑफिसर डॉक्टर पारस मंडलेचा ने प्रेस कॉन्फ्रेंस में दी. माननीय आयुक्त तथा प्रशासन यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही पल्स पोलिओ मोहीम राबवणार आहोत. 0 ते 5 वर्ष वयोगटातील
आयडेंटिफाईड आहेत आणि या सर्व बालकांना आपल्याला 3 मार्च रोजी पोलिओचे डोस म्हणजे दोन पोलिओ हा आपल्याला पोलिओचा डोस त्या दिवशी द्यायचा आहे. 99% आपण त्या दिवशी पूर्ण हे कव्हर करण्याचा सर्व प्रयत्न करणार आहोत. त्याच्याबद्दलची जी काही आपली बूथ अरेंजमेंट आहे, ट्रान्झिट टीम आहे, मोबाईल टीम आहे, त्याच्याबद्दलही मी थोडक्यात आपणास सांगणार आहे. आणि यामधून जर काही अनफॉर्च्युनेटली काही लाभार्थी जर त्या दिवशी मिस झाले तर त्याच्यासाठी IPPI इंटेन्सिफाईड पल्स पोलिओ इम्युनायझेशन हे जे आहे ते पुढच्या आपण 5 दिवसामध्ये घेतो, म्हणजे 4, 5, 6, 7, 8. तर या दिवसामध्ये लाभार्थ्यांच्या म्हणजे प्रत्येक घरोघरी जाऊन आपण त्यांचं जे डाव्या करंगळीवरचं जे मार्क आहे ते मार्क चेक करतो 0 ते 5 वयोगटातील मुलांचं. आणि जर तिथं कुणी मिस झालेला असेल, ज्याच्या याच्यावर मार्क नसेल आणि त्यांनी डोस घेतलेला नसेल, तर आपण घरी जाऊन त्यांना तो डोस पाजतो पुढच्या 5 दिवसामध्ये. जी आपली बूथ संख्या आहे तर 689 एवढे बूथ आपण पूर्ण शहरामध्ये स्थापन केलेले आहेत किंवा आपले एवढे बूथ राहतील त्या दिवशी. जे स्पॉट्स आहेत पब्लिक प्लेसेस ज्या ठिकाणी फुटबॉल 24/7 असतो, असं म्हणजे रेल्वे स्टेशन आहे, सेंट्रल बस स्टँड आहे, एअरपोर्ट आहे, सिडको बस स्टँड आहे, सिद्धार्थ गार्डन आहे, बीबिका मकबरा, पानचक्की, नगर नाका किंवा तुमचं वीकडे बाजार वगैरे, हे जे सगळे आपले जे स्पॉट्स आहेत त्या सर्व स्पॉट्समध्ये 24/7 6 दिवसासाठी पूर्ण, म्हणजे 3 तारखेला आणि त्याच्या पुढचे 5 दिवस, 6 दिवस कंप्लीट 24/7 रेल्वे स्टेशनला आपली टीम राहणार आहे 24/7. आणि हे सेंट्रल बस स्टँड, एअरपोर्ट, सिडको बस स्टँड, सिद्धार्थ गार्डन, बीबिका मकबरा वगैरे हे जे बाकीचे नक्षत्रवाडी, लिंक रोड, हे वाल्मिक नाका, हे जळगाव टी पॉइंट, म्हणजे ज्या ठिकाणी सर्व, तर त्या ठिकाणी सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजल्यापर्यंत ही ट्रान्झिट टीम आपली तिथे राहणार आहे. ती येतील म्हणजे रेल्वेमधून, बसमधून, ट्रॅव्हलर्सचा जो काही आपला स्पॉट आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण, आणि जे बिग डेचे जे बाजार डे आहेत त्या ठिकाणी सुद्धा सकाळी 8 पासून ते संध्याकाळी 8 पर्यंत ट्रांजिट टीम रहना है। जाधववाड़ी में स्मार्ट सिटी के तहत तैयार किए जा रहे बस डिपो को जल्द ही शुरू किया जाएगा। इसकी इत्तला स्मार्ट सिटी ऑफिस की जानिब से दी गई। म्यूनसिपल कॉरपोरेशन कमिश्नर नीज एडमिनिस्ट्रेटर जी श्रीकांत की रहनुमाई में 7 एकड़ अराजी पर जाधववाड़ी में स्मार्ट सिटी के मार्फत जदीद बस डिपो तैयार किया जा रहा है। इस बस डिपो में 300 बसें खड़ी रह सकती हैं। स्मार्ट सिटी बस की मार्फत शहर बस खिदमात दी जाएगी। इस खिदमात की तोसी करने के लिए और इसे कायम रखने के लिए बस डिपो की शदीद ज़रूरत थी। इस बस डिपो का काम जंगी पैमाने पर जारी है, जल्द ही इसे शुरू किया जाएगा। फिलहाल स्मार्ट सिटी की मार्फत 100 डीजल बसेस चलाई जाती है। जल्द ही स्मार्ट सिटी बस मिशन और PME बस खिदमात के तहत 135 इलेक्ट्रिक बसों का काफिला इसमें शामिल होगा। इसकी वजह से 235 बसों की पार्किंग के लिए और चार्जिंग दुरुस्तगी के लिए मुताल्लिका डिपो की ज़रूरत थी। म्यूनसिपल कॉरपोरेशन के कारगुजार शहर इंजीनियर ओहदे पर तकर्रुर किए गए AB देशमुख के पास से कारगुजार शहर इंजीनियर का ओहदा वापस लिया जाए, इस मुतालिबे पर शिवसेना की जानिब से अलामती भूख हड़ताल की गई। मुजाफात शहर सदर योगेश अष्टेकर ने एहतजाज के ज़िम्मे मालूमात दी। शहर अभियंता या पदावर जे आहेत अविनाश भास्कर देशमुख यांनी महानगरपालिकेमध्ये त्या पदावर जाण्यासाठी एवढ्या प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे। मग तो TDR घोटाळा असू दे किंवा बेकायदेशीर बांधकाम परवानग्या असू दे, तिथं हायकोर्टाची निकाल असतानाही बांधकाम परवानगी दिलेला आहे। म्हणजे हा तर सगळ्यात मोठा गुन्हा आहे। दर्गा रोडची जागा होती, तिथं 5% मूळ मालकाला परत करायची होती जागा,
त्याच्यामध्ये सुद्धा हायकोर्टाने तो जनरल बॉडीचा ठराव रद्द केला होता, पण तरीही यांनी त्या 5% बांधकाम परवानगी दिली. म्हणजे याच्यापेक्षा अजून मोठा गुन्हा काय असू शकतो. आणि यांनी DDRमध्येही फार मोठ्या प्रमाणात म्हणजे नगर विकास खातंसुद्धा त्याच्यामध्ये बरबटलेलं आहे आणि त्याला दाबण्याचा प्रयत्न केला. DDR घोटाळा फार मोठा घोटाळा आहे त्यांनी केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या पदाला यायसाठी या मागच्या 1.5 वर्षामध्ये त्यांनी 2 वेळा पदोन्नती घेतली. पदोन्नती 2 वेळा देता येत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या पदासाठी घेतली त्यांनी त्याच्यासाठी तुम्हाला 3 वर्षाची सेवा पाहिजे, पण ती ॲडिशनल चार्ज तुमच्याकडे 20-25 वर्षाचा जरी असला तरी तो ग्राह्य धरला जात नाही कायद्यानुसार. तर ही सगळी त्यांची नेमणूकच जी आहे, ही पदोन्नती जी आहे ती बेकायदेशीर आहे आणि त्यांना ज्या पदावर त्यांनी बसवलेलं आहे ते पूर्णतः बेकायदेशीर आहे. फक्त मलिदा लाटण्यासाठी त्यांना बसवलेलं आहे आणि हे मलिदा सगळ्यांना वाटतात, त्यामुळे सगळे प्रशासन त्याला पाठीशी घालतं आहे. तर आमची मागणी आहे की त्याला जी आता त्यांनी मागणी केलेली आहे शासनाकडं मुदतवाढीची 2 वर्षाचा मुदतवाढ मिळावी म्हणून, तर ती मुदतवाढ देण्यात येऊ नये. मी शासनाला आत्ता आव्हान करतो की जर तुम्ही त्याला मुदतवाढ दिली तर यानंतर हे 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण आहे, याच्यानंतर कायमस्वरूपी उपोषण करण्यात येईल, विभागीय आयुक्त कार्यालयात करण्यात येईल, नगर विकास खात्या मंत्रालयात करण्यात येईल, लोकायुक्तांकडे करण्यात येईल. त्यामुळं आमची ही मागणी आहे की त्यांना कुठल्याही प्रकारची मुदतवाढ देण्यात येऊ नये आणि त्यांची चौकशी करण्यात येईल. खबरों के सिलसिले को ख़त्म करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर दोबारा एक नज़र। मनोज जरांगे पाटिल पर जुर्म दाखिल करके इस पर कार्रवाई की जाए। भारतीय जनता पार्टी के वफ़द ने पुलिस कमिश्नर से किया मुतालिबा। अवामी नुमाइंदों से गैर महज़िब तरीके से बातचीत करने पर रमेश पाटिल और भारतीय जनता पार्टी के रहनुमा परवीन दरेकर की कॉल की क्लिप वायरल होने पर पुलिस ने रमेश पाटिल को लिया हिरासत में। नाजरीन, ये थी आज की खबरें। कल दोबारा हाजिर होंगे चंद नई खबरों के साथ। देखते रहिए ADN उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की।